नमस्कार, मी जान्हवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण MCF समर कॅम्प भविष्यातील कॅडेट्स घडवण्याचे प्रशिक्षण या विषयावर बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्री गणेश भानुदास बोराटे सर. कार्यक्रमात आपलं स्वागत. विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून देते. गणेश बोराटे यांनी 2010 मध्ये MCF डिफेन्स अकॅडमीची स्थापना केली. महाराष्ट्रातील 7 ते 21 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्री मिलिटरी प्रशिक्षण देणारी ही पहिली अकॅडमी मानली जाते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व गुण आणि शारीरिक तंदुरुस्ती विकसित करून त्यांना आर्म फोर्सेस, पॅरामिलिटरी आणि पोलीस सर्व्हिसेस साठी तयार करणे हा या अकॅडमीचा मुख्य उद्देश आहे. MCF मार्फत आजपर्यंत हजारो कॅडेट्सना प्रशिक्षण मिळालं असून अनेक शाळांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जातं. त्यांच्या या कार्यासाठी MCF ला बेस्ट फिजिकल ट्रेनिंग अवॉर्ड 2023 तसेच मोस्ट ऍडव्हेंचरस आउटडोर ऍक्टिव्हिटी ऑफ द इयर 2024 एशिया प्राईम मीडिया यांसारखे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. गणेश बोराटे यांच्या नेतृत्वाखाली MCF डिफेन्स अकॅडमी भावी पिढीला सक्षम, आत्मविश्वासी आणि राष्ट्रसेवेसाठी सज्ज बनवते. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी मला तुमच्याबद्दल आणि तुमच्या संस्थेबद्दल जाणून घ्यायचंय. ओके. जय हिंद. सर्व विद्यार्थ्यांना आणि पालक वर्गांना सगळ्यांना जय हिंद. तर जसं मॅडमनी सांगितलं आहे, MCF हे मार्शल कॅडेट फोर्स जे संस्था आहे, आम्ही 2010 मध्ये आम्ही स्थापन केली. ह्या संस्था स्थापन करण्याचा उद्देश एकच होता की जेव्हा आम्हाला मुलांना एक करिअर गायडन्स की बाबा मुलांना पुढं फ्युचरमध्ये काय काय बनायचं आहे, जसं डिफेन्समध्ये जाण्यासाठी कुठली अपॉर्च्युनिटी आहे, संधी कुठली आहे, व्हॅकन्सी कुठली आहे, हे मुलांना आणि जास्त करून जे ग्रामीण भागातले मुलं आहेत किंवा सिटीतले मुलं आहेत, जो आपण जेव्हा करिअर सेट करतात किंवा करिअर चूज करायचा जेव्हा वेळ येतो त्यांच्यावर, त्यावेळेस होतं काय असं की मुलांना 10-12 झाल्यानंतर म्हणजे संधी कुठं आहे, हे ऑपॉर्च्युनिटी बघायला करिअर कुठं करू शकतो हे जर ते ट्राय करतात. पण असं आहे की सगळ्या म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा पालकवर्गांना सांगण्याचा माझा एक उद्देश आहे की जेव्हा तुम्ही जर मुलांना इन फ्युचरमध्ये जर चांगलं करिअर जर घडवायचं असेल का, जास्त मेन म्हणजे डिफेन्समध्ये, की मुलांना भारतीय सेनेमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये या सिव्हिल डिफेन्समध्ये या MPSC UPSC जे बी आहे त्याच्यामध्ये जर करिअर करायचं असेल तर त्यांना 7th-8th क्लासला जेव्हा त्यांचा विद्यार्थ्याने असेल त्यावेळेस बेसिक फाउंडेशन त्यांचं ऑल ओव्हर पूर्ण झालेलं पाहिजे. तर आमची जी काही संस्था आहे तर हे जे काम करते, तर बेसिकली जे आमचे मार्शल कॅडेट फोर्सतर्फे जो कमांडो ट्रेनिंग कोर्स चालतो हा शाळांमध्ये चालतो. तर 114 स्कूल आमच्याकडं आत्तापर्यंत जे ऑन वर्क चालू आहेत. ह्याच्यामध्ये आम्ही की शाळांमध्ये बेसिकली आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक 10 जिल्ह्यांमध्ये आमचा हा प्रोग्राम आता रन आहे. आणि त्यामध्ये आम्ही CBSE, ICSE, IB स्कूल आहे, कॅम्ब्रिज स्कूल आहेत किंवा आपल्या स्टेट बोर्ड आहेत. ह्या स्टेट बोर्ड वगैरे ह्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमचा जी टीम आहे टीम स्कूलमध्ये जाऊन हे ट्रेनिंग प्रोग्राम देते. आणि दुसरं म्हणजे आमचं काही MCF डिफेन्स अकॅडमी आहे. त्या MCF डिफेन्स अकॅडमीतर्फे आम्ही आता जस्ट ह्या वर्षी एक पार्थ सारथी अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने जे आमचं ट्रेनिंग सेंटर आहे, MCF ट्रेनिंग सेंटर पाचगणी महाबळेश्वरमध्ये आम्ही आमचं वर्क करत आहे. तिथं आम्ही 11th क्लास म्हणजे जे करिअर ऑपॉर्च्युनिटी त्यांना भेटावं म्हणून. आता काय होतं की मुलांना जास्त करून आपल्याला अभ्यास स्टडी एक्स्ट्रा वर्क करायला पाहिजे, तो टाईम मिळावा म्हणून आम्ही रेसिडेन्सी हा 11th क्लासचा क्लास आम्ही ह्या वर्षी स्टार्ट करत आहे. त्याचे 70 ॲडमिशन आमच्याकडे झालेले बी आहेत. तर आम्ही 11th क्लास रेसिडेन्सी प्रोग्रेस आम्ही स्टार्ट करतो आहे. आणि MCF डिफेन्स अकॅडमीतर्फे आमचा एक असं व्हिजन आहे की पूर्णपणे 2030मध्ये आमचं महाराष्ट्र प्लस त्याच्या आउट ऑफ स्टेटमध्ये बी यांचे फ्रँचायझी असतील आणि हे ॲप्लिकेशन घेऊन स्कूल ह्या प्रोग्राम कमांडो ट्रेनिंग कोर्स हा स्टार्ट करतील. हा शाळेसाठी आहे. आणि जे MCF डिफेन्स अकॅडमीला ज्या पालकवर्गांना असं वाटतं की नेक्स्ट इयरला 2027-28ला आम्ही 5th क्लास CBSE पॅटर्नचा रेसिडेन्सी म्हणजे सैनिकी टाईपची आमची ट्रेनिंग स्कूल स्टार्ट करतो आहे. ते पण नेक्स्ट इयरला आहे. पण आता सध्या आम्ही 11वीचा जो क्लास आहे तो रेसिडेन्सी की ज्यांना मुलांना NDA, SSB वगैरे हे जे काही कोर्सेस आहे त्याच्यामध्ये परिपक्व हो आणि त्यामध्ये एक्झाम देऊन त्यात अटेम्प्ट करून पास होतील ह्यासाठी आम्ही ते तयारी करत आहे. तर हे आमचं म्हणजे मेन जे सर्व्हिसेस आहे आमच्या मार्शल कॅडेट फोर्सच्या ह्या संस्थेतर्फे आम्ही देतो आहे. सर, MCF बद्दल तर आम्हाला कळालं, पण प्रत्येक काम करण्यामागे एक प्रेरणा असते. MCF या संस्थेमागची तुमची प्रेरणा काय होती आणि उद्दिष्ट काय? ओके.
तसं बघायला गेलं तर मी जेव्हा ग्रॅज्युएट करत होतो, ग्रॅज्युएट करता करता मी NCC जॉईन केली. NCC माझी 3 वर्षाची झाली आहे. तर NCCचा जो मला स्किल अचिव्हमेंट झालेलं आहे, NCCमध्ये मला जेवढं शिकायला भेटलं नॅशनल कॅडेट कोर्समध्ये, तर त्या धर्तीवर माझं पूर्ण झाल्यानंतर मी 1 वर्षाचं BPED जे बॅचलर फिजिकल एज्युकेशन आहे ते पूर्ण केलं. आणि जेव्हा माझं कंप्लीट झाल्यानंतर आपण काहीतरी मुलांना देऊ शकतो किंवा करू शकतो किंवा आपण बनवू शकतो, काहीतरी घडवू शकतो, या विषयाने आम्ही 2010ला आम्ही या मास्टर कॅडेटची स्थापना करून आम्ही या वर्किंगमध्ये उतरलो आणि हे स्टार्ट करायला लागलो. तर मेन म्हणजे की तो आम्हाला बॅकग्राऊंड आहे, तर त्या पद्धतीने आम्ही हे, कारण का मला स्वतः NCC सेट झाल्यानंतर 1 ग्रेडमुळं मला 2 कॉल आले होते, म्हणजे SSBचे, हे डायरेक्ट लेफ्टनंट तुम्ही बनू शकता हे विषय. पण मी तिथं कुठेतरी कमी पडलो, की जेणेकरून आपल्याकडे काहीतरी कमी आहे, की ते गायडन्सची कमी आहे, करिअरचे म्हणजे जे मार्गदर्शन पाहिजे आपल्याला त्याची कमी असल्यामुळं काय झालं की मला ते फुलफिल करता आलं नाही. मग मी ते जेव्हा भोपाळला मी इंटरव्ह्यूला गेलो, त्यामध्ये स्क्रीन आउटमध्ये रिजेक्ट झालो. रिजेक्ट झाल्यानंतर मग मला ते कळालं की आपण इथं कमी पडलो, की आपल्याला हे म्हणजे पूर्ण करायला पाहिजे. पण आपण नाही केलं तर आपण करू शकतो, दुसऱ्यांना आपण ऑफिसर बनवू शकतो, ह्या हिवने मी ते स्टार्ट केलं आणि ते मला अचीव बी केलं. कारण का आत्तापर्यंत आमच्या 15 वर्षाच्या काळामध्ये 139 मुलं आहेत, ते आत्ता वेगवेगळ्या डिफेन्स, सिव्हिल डिफेन्समध्ये भरती झाले. त्यामध्ये 2 लेफ्टनंट बी झालेले आहेत, काही पोलीस भरतीमध्ये आहे, SRPFमध्ये आहे, RPFमध्ये आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये झालेले आहेत. तर ते मी आता कुठेतरी साध्य वाटतं की मी आतापर्यंत केलेला जो संघर्ष आहे त्यामध्ये मला आत्ताशे म्हणजे यश भेटलं आहे. अशा अगदीच. पद्धतीने. मग कोणकोणत्या वयोगटाच्या मुलांना हे प्रशिक्षण असतं? हां, आता बेसिकली आम्ही काय करतो की जे हे आता मी आता हेच सांगितलं की काय होतं की आपण 10-12 झाल्यानंतर आपण त्याच्या मागं धावतो आणि मग ते आपल्याला भेटत नाही. मग आपण शारीरिक चाचणी असून द्या, तुमची लेखी परीक्षा असून द्या किंवा मेडिकल असून द्या, तिथं आपण कमी पडतो. पण ह्याची पूर्वतयारी केली तर आपल्याला ते अचिव्हमेंट भेटू शकतं किंवा आपला वेळ जाणार नाही आहे. आपल्याला वाटतं की ठीक आहे आपल्याला भेटेल, मग आपण त्याची तयारी करतो. आपले जे एज असतं की कुठेतरी सेट व्हायचं असतं करिअर, तिथं आपण ते म्हणजे वेळ जातो. तर त्यामुळं आम्ही काय करतो की जे 7th म्हणजे इयरची मुलं आहेत, 7 वर्ष मुलं ते 21 वर्षाच्या मुलांना आम्ही हे टीचिंग करतो. जास्त करून 7 ते 10 वर्षापर्यंत मुलांना लक्षात येत नाही, पण त्यांचं फिजिकल, त्यांचे अचिव्हमेंट पॉवर, त्यांचे ग्रास्पिंग पॉवर, हे त्यांना कॅपॅसिटी, कॉन्फिडन्स एक क्रिएट होतो. आणि 10-12च्या नंतर मग एमिंग पॉईंट म्हणजे बाबा करिअर आपल्याला कुठल्या क्षेत्रात करायचं आणि आपण काय करू शकतो, ह्याच्या मग आम्ही म्हणजे पूर्णपणे कोर्स अवलंबला आहे, जो आम्ही कमांडो ट्रेनिंग कोर्स देत आहे, जो 6, 7, 8, 9चे मुलं त्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व होतात. आणि 10th, 11, 12चे ज्या मुलांना बोर्ड एक्झाम वगैरे असतात त्यामुळे जास्त जरा थोडं प्रॅक्टिकलला लक्ष नसतं. पण प्रॅक्टिकल आणि थिअरी हे दोन्ही बी त्यांना करायला पाहिजे. तेव्हाच कुठेतरी त्यांचं करिअर गायडन्सला किंवा जे तुम्ही टेस्ट देणार आहेत किंवा तुम्ही एक्झाम देणार आहेत त्याला ते तुम्हाला साध्य होणार आहे. म्हणजे त्याबरोबर तुम्हाला एक सपोर्ट सिस्टम म्हणून ते दोन्ही फिजिकल आणि मेंटली हे प्रिपरेशन तुम्हाला भेटून जाईल. मग साधारण किती दिवसांचा हा समर कॅम्प असतो आणि या प्रशिक्षणामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट? आता आम्ही जेव्हा हे जे कोर्स अवलंबतो हे स्कूलमध्ये आहे त्यावेळेस आम्ही स्कूलमध्ये मुलांना वर्षभर हा देतो. आम्ही 10 महिन्याचा हा CTC प्रोग्राम आहे. पण बेसिकली आता आम्ही जे काही समर कॅम्प ज्या मुलांना ज्या स्कूलमध्ये आमचं ट्रेनिंग नाही आहे त्याच्यासाठी आम्ही ही संधी आणलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो आहे की ज्या मुलांना करिअरच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर आम्ही एक 21 डेजचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे. ह्याच्यामध्ये वर्ष 10 ते 21 वर्षापर्यंत मुलं ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात, मुली बी पार्टिसिपेट होऊ शकतात. हा पूर्णपणे कोर्स अंडर गायडन्स बाय ब्रिगेडियर सुनील बोधे सर आणि त्यांची टीम हे कंडक्ट करते. पूर्ण रोटेशन वाईज त्यांचं टाईम टेबल वाईज ते लेक्चर, फिजिकल, थिअरी पार्ट हे सगळं पूर्णपणे त्यांच्यामध्ये कव्हर करून घेतात. उदाहरणार्थ त्यांचं फिजिकली जे काय एक्सरसाइज आहेत, परत लिडरशिप डेव्हलपमेंटचा क्लास आहे, स्किल डेव्हलपमेंटचा क्लास आहे, GTO टास्क आहेत, त्यांचं इंटरव्ह्यू कसं फेस करायचा आहे. परत हे सर्व जे काही प्रोग्राम आहे तो त्यामध्ये त्यांचा कव्हर केला जातो आणि त्यांच्या लास्टला एक रिपोर्ट बनवला जातो. मग त्यावेळेस त्यांचं IQ टेस्टप्रमाणे किंवा त्या मुलांमध्ये काय आहे, काय बनवू शकतो हे बी आम्ही त्या पॅरेंट्स लोकांना लास्टला बोलून आम्ही त्यांना देतो आणि ते दाखवतो की मुलगा हा बनवू शकतो, ह्याला तुम्ही जरा जास्त अजून फोकस ऑन करा की हां. तर हे 21 डेजचा मिनिमम आमचा हा कोर्स आहे. मॅक्झिमम दिलं तर 30 डेजचा आहे आणि 45 डेजचा आहे. तर हे जेव्हा मुलांना सुट्टी लागते, उन्हाळ्याची आता सुट्टी, जस्ट आता 10th आणि 12चे एक्झाम, बोर्ड एक्झाम संपत आहेत, त्यांनी हा जॉईन करावा. कारण की त्यांना इन फ्युचरमध्ये ह्याचा भरपूर फायदा होतो. मुलगा एक तंदुरुस्त बी राहतो,
फिजिकल ॲक्टिव्हिटीज होतात, कॉन्फिडन्स येतो, करेज येतो आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला कुठल्या ॲक्टिव्हिटीज करायचे हे पहिलंच करायला भेटतात. त्यामुळे तिथं गेल्यानंतर जी मनामध्ये भीती असते हे पूर्णपणे निघून जाते. त्यामुळे ह्या गोष्टी त्या मुलांना अचिव्हमेंट झाल्यामुळं त्यांच्यामध्ये मनामध्ये म्हणजे भीतीचा कुठलाच म्हणजे गंध राहत नाही आहे. तर त्या पद्धतीने तो मुलगा अजून अचिव्हमेंट घ्यायला बघतो. अशा पद्धतीने आपण त्या एज कॅटेगरीमध्ये मुलांना आपण ट्रेनिंग देत असतो. अगदीच. म्हणजे एकंदरच कोणकोणते घटक समाविष्ट असतात हे म्हणालात तुम्ही. पण जसं तुम्ही म्हणालात की फिजिकल ट्रेनिंग दिलं जातं, कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात? आता फिजिकल ॲक्टिव्हिटीज बघितलं तर आमचे एकतर आम्ही एज वाईज ग्रुप करतो. जसं 7 to 9 आहे, 10 to 12 आहे, 13 to 15 आहे. हे एज कॅटेगरीमध्ये त्यांचे गर्ल्स आणि बॉईजचे आमच्या कंपनी वाईज आम्ही ग्रुप केल्यानंतर ह्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटीज सकाळी वॉर्मअप वगैरे PT एक्सरसाइज होतात. त्यानंतर ज्या काही स्किल ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात त्या की ज्या कमांडो ॲक्टिव्हिटीज असतात की मुलांना बाबा एक गेट टुगेदर कसं वर्क केलं पाहिजे आणि स्वतःचा स्टॅमिना फिटनेस बिल्टअप कसा केला पाहिजे, ह्याच्यासाठी कॅपॅसिटी जे तुमचा स्टॅमिना बिल्टअप झाला पाहिजे. तर ह्या एक्सरसाइज असतात. त्यामध्ये आमच्याकडे काय आहे की जे आम्ही स्किल ॲक्टिव्हिटीज मध्ये बघितलं तर रायफल शूटिंग आहे, आर्चरी आहे, त्यानंतर मलखांब आहे, त्या तलवारबाजी जे मर्दानी खेळ आहे, तलवारबाजी, दानपट्टा, तर हे लाठीकाठी तो एक आपण त्यामध्ये घेतो. आणि आमच्याकडे मिलिटरी ऑब्स्टॅकल लावलेले आहेत. जवळपास 101+ ॲक्टिव्हिटीज आम्ही तिथं स्टेबल केलेल्या आहेत की ऑल तिथं मुलं येऊन ते करू शकतात. त्यामध्ये रोप कोर्स आहे, मिलिटरी ऑब्स्टॅकल, कॅडेट, किड्स ऑब्स्टॅकल हे, आणि त्याबरोबर मुलांचं ट्रेकिंग होतं. सकाळी जंगलामध्ये त्यांचं वॉर्मअप होतं. ट्रेकिंग झाल्यामुळं मुलांचा स्टॅमिना बिल्टअप होतो आणि त्यामुळं बरेच मुलं ॲक्टिव्हिटीज करून घेतात. आणि मग त्याबरोबर त्यांना बाकीचे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज, टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज, सर्वायवल ट्रेनिंग होतं, डिझास्टरचं ट्रेनिंग होतं. त्यामुळे ऑल ओव्हर जे जीवन जगताना त्यांना लागणाऱ्या जे काही अडीअडचणी आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी जे काही पूर्णपणे ट्रेनिंग लागतं किंवा प्रशिक्षण लागतं हे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. अगदीच. मला या MCF समर कॅम्प विषयी अजून जाणून घ्यायचंय. मात्र वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरु किल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण MCF समर कॅम्प भविष्यातील कॅडेट्स घडवण्याचे प्रशिक्षण या विषयासंदर्भात बोलतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्री गणेश भानुदास पोराटे. सर, या MCF ट्रेनिंग सेंटरमध्ये नेमक्या कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात? आता आमच्याकडे जे MCF ट्रेनिंग सेंटर पाचगणी महाबळेश्वरमध्ये आहे, 12 एकरामध्ये कॅम्पस आहे आमचा सगळा. तर ह्याच्यामध्ये बेसिकली आम्ही 2 एकर्समध्ये पूर्णपणे अकोमोडेशन स्टेबल केलेलं आहे. आमचे डॉमेटरी वाईज आहे, क्योंकि आम्ही मिलिटरी बेस्ड ट्रेनिंग देतो त्यांना. तर एक डॉमेटरीमध्ये 20 मुलं राहू शकतात किंवा विद्यार्थी. त्यामध्ये मुलींची व्यवस्था वेगळी आहे, मुलांची व्यवस्था वेगळी आहे. तर हे अकोमोडेशन आहे, त्यामध्ये टॉयलेट बाथरूम आहे, ते अटॅच आहे. तर हे सुविधा त्यामध्ये आमचे अकोमोडेशनचे झाले. ॲट अ टाईम आमच्याकडे डायनिंग हॉल आहे, तर मुलं कमी से कम 100-150 मुलं ॲट अ टाईम जेवण म्हणजे लंच करू शकतात, असा डायनिंग हॉल आहे आमच्याकडे. तर दुसरं म्हणजे आहे जे ट्रेनिंग देतो म्हणजे मेन ते ग्राउंड. तर ग्राउंड आमचं 6 एकरामध्ये स्टेबल आहे. त्यामध्ये वेगवेगळे ग्राउंड आहे. आर्चरीचं ग्राउंड वेगळं, रोपकोरचं वेगळं, ऑब्स्टॅकलचं वेगळं, तुमचं मलखांब वेगळं आहे, इंडोर ॲक्टिव्हिटीचं हॉल आहे. तर ह्या पद्धतीने आम्ही तिथं ते कंडक्ट करतो. सगळं सर्किट ट्रेनिंग वगैरे चालतं. हा झाला ॲक्टिव्हिटीचा बेस. आणि दुसरं म्हणजे मेडिकल सर्व्हिस. मेडिकलमध्ये आमच्याकडे 24 आवर्स डॉक्टर असतात, नर्स असते, की मुलांना काही थोडं सर्दी खाजे वगैरे झाल्यानंतर तर ट्रीटमेंट करण्यासाठी फर्स्ट एड आहे. त्यानंतर आमचं ट्रान्सपोर्ट व्यवस्था आहे, ते बी आम्ही सर्व्हिसेस देतो, की जे मुंबई आणि पुण्यावरून जे पालक वर्ग बाबा कॅम्पला पाठवतात. कारण का डिस्टन्स जास्त असल्यामुळं आणि मेन म्हणजे पॅरेंट्सला वेळ नसल्यामुळं मग पाठवायचं आहे तर कसं पाठवायचं, तर त्यासाठी आम्ही बस आहेत, आमच्या पॉईंट दिलेले आहेत, त्या मुंबईमध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत. तर तिथं आमच्या बस कलेक्ट करते नेऊन जा. आणि शेवटच्या दिवशी आम्ही पॅरेंट्सला ह्यासाठी बोलवतो की तुम्ही या आणि बघा की आम्ही जे शिकवतो ते व्यवस्थित आहे का ना, मुलांनी काही घेतलं का नाही, तर गेले 7 दिवस एन्जॉय केला आणि मुलाला काहीच भेटलं नाही, ह्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये राहतात. त्यामुळं आम्ही त्यांना बोलवतो आणि ते लाईव्ह जेव्हा त्यांना वाटतं की आमचा मुलगा हा 7 दिवसापूर्वी असा होता आणि 7 दिवसानंतर असा करतो, हे जेव्हा ते बघतात तेव्हा त्यांच्यात जो आनंद असतो तो वेगळा असतो. त्यामुळं आम्ही त्यांना बोलवतो आणि ते करून दाखवतात. आम्ही बोलत नाही की 100% पूर्ण ट्रेन होतील, पण एवढं आहे की 60-70% मुलांमध्ये इम्प्लिमेंट झालेलं असतं आणि ते डेव्हलपमेंट होतं. तर ह्या गोष्टी जे काही त्यांना लागणार आहेत, मेडिकलची सर्व्हिस, ते ट्रान्सपोर्टची आहे, तिथली जेवणाची आहे. आता जेवणाचं बघितलं तर आमच्याकडं आम्ही त्यांना सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट देतो.
12 वाजता लंच असतं आणि 5 वाजता रिफ्रेशमेंट देतो आणि 8 वाजता डिनर असतं. तर हे 4 टाईम देतो. त्यामुळे मुलांना अवॉइड असतं की आमच्याकडं कुठल्याही जंक फूड्स आम्ही अलाउड करत नाही. पूर्ण व्हेज आम्ही देतो. त्यामध्ये जे पूर्ण हेल्थ अँड हायजीन बघून सगळं आम्ही मेनू कार्ड बनवलेलं आहे आणि अनलिमिटेड त्यांना जेवण वगैरे असतं. त्यांच्या आवडीनिवड थोडं काय मुलांना आवडतं, काय मुलांना नाही आवडतं, पण ते आवडलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. कारण तुम्ही बाहेर जेव्हा जाता तेव्हा त्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार तुम्ही त्यांना वागलं पाहिजे. हे त्यांना शिकण्यासाठी, मुलगा स्वावलंबी बनण्यासाठी हे जास्त करून आपण म्हणजे जो कॅम्प आहे ऑर्गनाईज करतो. तर अशा ह्या आमच्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये. आणि विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा प्रतिसाद कसा असतो मग? हो, आता बघायला गेलं तर आम्ही लास्ट 2010ला आम्ही स्टार्टअप केलेलं आहे. तर आमचं दरवर्षी कमी से कम आता लास्ट इयरलाच आमच्याकडे 1700 मुलं येऊन गेली ते मार्च ते मेमध्ये. तरी लास्ट टाईमला जरा पाऊस वगैरे हे असल्यामुळे नॅचरल क्लायमेटमुळं आम्हाला थोडं जरा कमी करावं लागली बॅच. अदरवाईज दरवर्षी एवढा रिस्पॉन्स आहे की 5 डेज, 7 डेज, 15 डेज, 21 डेज, 30 डेज आणि 45 डेज. ऑलमोस्ट बऱ्यापैकी जेवढं आम्हाला आउटपुट महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून बी आम्हाला चांगलं येतो आणि चांगल्या पद्धतीने पॅरेंट्सचं आहे. आमच्याकडे जर आता बघायला गेलं तर एकदा मुलगा आला 7-8 इयर्सचा किंवा 7वी म्हणजे दुसरी तिसरीचा मुलगा, तो कंटिन्यू 4-5 तो कॅम्प करतो दरवर्षी. आता जर 7 दिवसाला आला तर नेक्स्टला 15 दिवसाला येईल, त्यानंतर 21 दिवसाला येईल. तो 7वी-8वीपर्यंतच असतो आमच्याकडे असतो. तर त्यामुळं जो पॅरेंट्सचा फीडबॅक आहे, पॅरेंट्सचा ट्रस्ट आहे आमच्यावर, त्यामुळं आम्ही इथपर्यंत पोचलो आहे. तर कमीत कमी 2100 ते 2200 मुलं दरवर्षी आमच्याकडे नुसतं समर कॅम्पला येऊन जातात. तर बऱ्यापैकी आमच्याकडं म्हणजे दरवर्षीचा ग्रोईंग आमचा जो हे आहे ग्रॅप आहे तो आहे. त्यामुळं चांगला प्रतिसाद आहे आणि पॅरेंट्सला कसं वाटतं, काय वाटतं, त्याच्या डेव्हलपवर आम्ही फीडबॅकवर आम्ही इम्प्लिमेंट करतो. पण हे सगळं ऐकल्यानंतर मग एक प्रश्न येतो की जर समर कॅम्पला ऍडमिशन घ्यायचं असेल तर काय प्रोसिजर असणार? हां, तर हा आमचा समर कॅम्प आहे, एमसेप समर कॅम्प आहे. हा 16वा आहे आणि हा ओपन आहे, सगळ्यांसाठी आहे. ह्यातला कुठल्याही कॅटेगरीतला मुलगा म्हणजे आमच्या 7 वर्ष ते 21 वर्ष कॅटेगरीतला गर्ल्स आणि बॉईज म्हणजे मुलं आणि मुली येऊ शकतात, पार्टिसिपेट होऊ शकतात. त्यांच्या एज कॅटेगरीप्रमाणे त्यांचे बॅचेस सिलेक्ट करू शकतात. जसं 7 दिवस, 10 दिवस आहे, 15 दिवस आहे, 21 दिवस आहे, 30 दिवस आणि 45 दिवस. ह्या कॅटेगरीमधले वेगवेगळ्या ह्यांना जसं ज्यांना जे बनायचं त्या ह्याला येऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये मार्च महिन्यापासून ते मे एंडिंगपर्यंत आपल्या वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या हे आहे. तर इथं आमचं बघायला गेलं तर पुण्यामध्ये हेड ऑफिस आहे, पाचगणी महाबळेश्वरला तर ट्रेनिंग सेंटरच आहे आमचं, मुंबईला बी ऑफिस आहे, नाशिकला ऑफिस आहे, नगरला ऑफिस आहे. आणि आम्ही खाली कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आम्ही शेअर करतो. त्यांना डायरेक्ट तुम्ही कॉल करून किंवा आमची वेबसाईट आहे www.mcepcamp.in आणि www.mcepadventures.in ह्या 2 वेबसाईट आहेत. त्याच्यावर जाऊन तुम्ही डायरेक्ट कम्युनिकेट करू शकता. डायरेक्ट फॉर्म फिलअप करून तुम्ही ॲडमिशन डन करू शकता, बुकिंग करू शकता आणि तुमची बॅच वगैरे सिलेक्ट करून तुम्ही त्या बॅचला म्हणजे प्राधान्य देऊन येऊ शकता. अशा पद्धतीने आमचं जे फॉर्मॅलिटीज आहेत बुकिंगच्या आणि मग त्यानंतर जे काही प्रोसेस आहे नंतरचे हे ऑफिसकडून तुम्हाला सगळे सांगितले जाईल. अगदीच. तुम्ही या अकॅडमीचे फाउंडर आहात, तर प्रशिक्षण घेतल्यानंतर मुलांमध्ये सगळ्यात मोठा बदल कोणता पाहिजे? एक तर मुलांमध्ये काय आहे की आता घरी मुलगा म्हणजे आईवडिलांचं ऐकतो किंवा नाही ऐकत किंवा त्याला बोललं तर तो म्हणजे फॉलो करतो रूल्स किंवा नाही करतो. आमच्याकडे आल्यानंतर आमच्याकडे शिस्त हा नावाचा एक प्रकार आहे. तो शिस्त म्हणजे मुलांना टाईम टू टाईम ऑर्डर देऊन तेवढंच त्याला काम करावं लागतं. त्याला जे काही शिस्तप्रमाणे म्हणजे पंक्च्युअलिटी एक हे बिल्टअप होते. रिस्पेक्ट त्यांना हे म्हणजे कुणाला रिस्पेक्ट द्यायचा, कुणाला कसं बोलायचं, आपलं चालण्याचं, बोलण्याचं, राहण्याचं हे सगळं चेंजेस त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करून घेतो आणि त्यामध्ये मुलांना एक सवय लागते. सवय लागल्यानंतर मग जे काय चेंजेस होतात हे त्यांना पॅरेंट्सला हे आहे आणि ह्या वयात हे झाल्या पाहिजेत. कारण का काय होतं, हे ग्रोईंग वय आहे, जे एज आहे ते ग्रोईंग आहे. त्यामध्ये जेवढे संस्कार होतील तेवढे त्यांना चांगले आहेत इन फ्युचर. आता तुम्ही मुलांवर ह्या वयात तुम्ही लक्ष द्या, त्यानंतर तुमच्या पुढल्या फ्युचरमध्ये मुलं तुमच्यावर वेळ देणार. तुम्ही जर मुलांवर आत्ता जर लक्ष नाही दिलं तर नेक्स्ट टाईमला मुलं तुमच्यावर लक्ष देणार नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही फोकस ऑन त्यांच्या ह्या ग्रोईंग एजमध्ये अंडर 10 म्हणजे 10th क्लासच्या आतमध्ये त्यांच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. मुलं डेव्हलप झाली पाहिजेत आणि संसारिक झाले पाहिजेत. तर हे हिशोबाने ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. अगदीच. मग ज्या पालकांना असं वाटत असतं की काय गरज नाहीये अशा प्रशिक्षणाची, त्या पालकांना काय सांगाल? हां, आता कसं होतं की ज्या असं सिच्युएशन त्यांना वाटते पण त्यांचं जेव्हा एज
निघून जाईल आणि जेव्हा ते त्या फेस करायला चालू करतील त्यावेळेस त्यांना आठवण येईल की आपण त्यावेळेस जर मुलाला हे शिक्षण दिलं असतं तर बरं झालं असतं. पण त्यावेळेस ते पैसा खर्च करून तो संस्कार येत नाहीत किंवा हे होत नाही. ज्या त्या वयात जे ते शिकलं पाहिजे, आपण म्हणे म्हणजे ज्या त्या वयात जे ते केलं पाहिजे तसंच आहे. त्यांनी ते म्हणजे लक्ष दिलं पाहिजे आणि हे आत्ताच वय त्यांना जर वाटत असं निगेटिव्ह थिंकिंग तर त्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंग करून ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि हे ट्रेनिंग घेतलं पाहिजे. कारण का आज जर लाईफ म्हणजे जीवन जगत असताना की तुम्हाला फिजिकल फिटनेस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे किती बँक बॅलन्स आहे, पैसा आहे किंवा तुमच्याकडं भरपूर आहे, तुम्हाला सपोर्ट देणारी माणसं आहेत, पण शेवट जेव्हा आपल्यावर कुठली प्रसंग येतो किंवा आपल्यावर आलेला प्रसंग आपण कसा फेस करायचा हे जर आपल्याला फिजिकल साथ देणार नसेल तर तुम्हाला काही उपयोग नाही ना तुमच्या जीवनामध्ये त्या ह्याचा. तर फिजिकल असणं गरजेचं आहे. त्यामुळे एक्सरसाइज, स्टॅमिना, कॅपॅसिटी ह्या गोष्टीसाठी दररोज डेली एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आणि त्याची आवड लागणं किंवा ती करून घेणं या वयात अत्यंत महत्त्वाचं आहे. तर भविष्यातील योजना काय आहेत तुमच्या? आता आमचं मार्शल डिफेन्स अकॅडमीतर्फे आमचं फ्युचरमध्ये आम्ही 11वीचा क्लास आता चालू करतोय की ज्यांना मुलांना क्रॅश करायचं म्हणजे क्रॅश कोर्स हा आम्ही चालवतो रेसिडेन्सी. आणि त्यानंतर आम्ही 27-28 इयरला जे शैक्षणिक वर्ष आहे त्यानंतर आम्ही 5th to 12th हे आम्ही रेसिडेन्सी स्कूल स्टार्ट करणार आहे आणि 2030पर्यंत आमच्या ऑलमोस्ट इंडियामध्ये वेगवेगळे हे जे काही कमांडो ट्रेनिंग कोर्स संकल्पना आहे प्रत्येक शाळेमध्ये राबवायचा आमचा प्रयत्न आहे. तर त्या पद्धतीने आम्ही राबवतो आहे आणि तेवढं आम्ही अचिव्हमेंट करलच आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, कारण आमच्या संस्थेचं एक ब्रीद वाक्य आहे क्रिएटिंग टुमॉरोज रिस्पॉन्सिबल सिटीजन. म्हणजे आजचा जो नागरिक आहे उद्याचा भविष्य. आज जर तुम्ही बघितलं आता वॉर वगैरे चालू आहे तर आम्ही सक्षम असाल तर आमचा भारत देश बी सक्षम असणार आहे आणि भारत देशाला आमची गरज आहे. आणि सगळ्यांनी हे म्हणजे लक्ष घेतलं पाहिजे की आम्ही भारतात राहतो तर भारताला देणं काहीतरी आहे. त्यासाठी भारतासाठी आम्ही तर ऑल ट्रेन पाहिजे, सक्षम पाहिजे. ह्या गोष्टीने आम्ही ट्रेनिंग घेतलं पाहिजे आणि सक्षम बनलं पाहिजे, स्वतः स्वावलंबी झालं पाहिजे. ह्या गोष्टीसाठी आम्ही हे प्रयत्न करत आहे आणि ते आम्ही अचिव्हमेंट करण्याचा आमचा मार्ग चालू आहे. आणि आम्हाला आमच्याबरोबर ज्या विद्यार्थ्यांना हे ट्रेनिंग घ्यायचं आहे त्यांनी आम्हाला जॉईन व्हावं. आम्ही त्यांना एनी टाईम मार्गदर्शन देऊ आणि तेवढं आम्ही परिपक्व बनू, सक्षम बनू आणि एक असा सशक्त भारत आम्ही एक घडू. अगदीच. हे आहे. या MCF समर कॅम्पद्वारे तुम्ही एक सक्षम, सुदृढ आणि शिस्तप्रिय नागरिक घडवण्याचा प्रयत्न करतात आणि निश्चितच त्याला यश येताना दिसतं आहे. या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.